विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. जेसीबी किंवा पोकलेन विना खनन कशा प्रकारे करावं याचा नवा शोध पुण्यातल्या तळेगाव दाभाडेमध्ये लागलाय. अत्याधुनिक मशीन न वापरात येता या ठिकाणी यंत्रणेच्या ढिसाळ कारभारानं विकसित झालेला हा शोध सध्या सोशल मीडियात टीकेचा विषय बनलाय. पाहूया. तुम्ही याआधी रस्त्यांना वरून खचताना पाहिलं असेल, मात्र आता महाराष्ट्रातले रस्ते वरूनच नव्हे तर खालूनही खचू लागलेत. पुण्यातल्या तळेगाव दाभाडेतल्या विकास कामांच्या दाव्यांची पोलखोल करणारा हा व्हिडिओ. रस्त्यावर कोणतंही वाहन नसताना खालूनच रस्त्याचे 2 तुकडे झाले. या साऱ्यामागे प्रचंड भ्रष्टाचार आणि रस्त्याखाली टाकलेल्या पाईपलाईनच्या कामाचा निकृष्ट कारभार असल्याचा आरोप होतोय. फक्त 1.5 वर्षापूर्वीच तळेगाव दाभाडेतले रस्ते पाणीपुरवठा योजनेसाठी खोदले गेले. रस्त्यांखाली पाईपलाईन टाकण्यात आली, नंतर रस्त्यांचं डांबरीकरण झालं. येत्या 4 ते 5 दिवसात याच पाईपलाईनचं उद्घाटन होणार होतं. त्यापूर्वीच तळेगाव दाभाडे नगर परिषदेनं चाचणी म्हणून नव्या टाकीतून पाणी सोडलं. मात्र पाणी लोकांच्या घरात जाण्याऐवजी रस्ते फोडून बाहेर आलं. याबद्दल आम्ही दाभाडे नगर परिषदेचे भाजपचे नगराध्यक्ष संतोष दाभाडे यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा मोबाईल स्विच ऑफ आला. माहितीनुसार ते निर्मलवारीसाठी बाहेर गावी आहेत. तळेगाव दाभाडे नगर परिषदेत भाजपची सत्ता असून त्यांच्यासोबत अजित पवारांची राष्ट्रवादीही सत्तेत आहे. आणि तो रस्ता जो केला होता तो तात्पुरत्या स्वरूपाचा होता. आता जिथं जॉईंट नाही ती लाईन टाकून जवळजवळ 4-4.5 वर्ष झाले होते आणि आत्ता टेस्टिंग सुरू आहे. त्यामुळं काम करत असताना पाण्याचा प्रेशर आणि त्यामध्ये रस्त्याचं तेवढं मजबूत असता तर ते पाणी कुठं आहे हे किंवा पाणी जाते कुठं जॉईंट करायचं राहिले हे लक्षात आलं नसतं. परंतु त्यामध्ये संबंधित अधिकारी ठेकेदार हे देखील काम करतायत. ते काम पूर्ण करायला आता पाऊस सुरू आहे. या आठवड्यामध्ये किंवा फार तर पुढच्या आठवड्यात त्याचं काम पूर्ण केलं जाईल. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी संतप्त प्रतिक्रिया देत विकास आता रस्त्याच्या खालूनही वाहू लागलाय अशी टीका केली आहे. खरं तर गलथान आणि निकृष्ट कारभाराचं हे तंत्रज्ञान खनन कामासाठी उपयुक्त ठरू शकतं. महाकाय पोकलेननं रस्ते आणि खदानी खोदण्याऐवजी अशा प्रकारची कामं झाली तर रस्ता आपोआपच खचून सरकारचे पैसे वाचू शकतात. त्यामुळे इतर देशांनी या तंत्रज्ञानावर दावा करण्याआधी आपण तातडीनं याचं पेटंट घ्यायला हवं. काल भांडूपमधला रस्ता एका बाजूनं खचून टेम्पोसह फुटपाथ बिल्डरनं खोदलेल्या खड्ड्यात गेला. परशुराम घाटात करोडो रुपये खर्चून केलेली गॅबियन वॉल पहिल्याच पावसात खचून घाट धोकादायक बनलाय आणि त्यानंतर दाभाडेत चक्क खालूनच पाणी येऊन रस्ता खचला. निसर्गनिर्मित ज्वालामुखी उद्रेकाहूनही अशी मानवनिर्मित विहंगम दृश्य यंत्रणेनं आपल्याला घरी बसल्या पाहायला दिली आहेत. भूकंपाच्या झटक्यांचा अनुभव न देताच असा धरणीकंप अनुभवण्याची संधी दिल्याबद्दल आपल्या कारभाराचे मानावे तितके आभार थोडेच आहेत. रणजित जाधव, TV9 मराठी, तळेगाव दाभाडे, पुणे. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.